भाजपला जनतेनं नाकारलंय असं पटोले म्हणताना दिसतात। भाजपला वाटत होतं की आम्हीच राजे आहोत। राज्यामधल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आणि यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा विनंती केलेली आहे। नेतृत्वाने परवानगी दिली तर पूर्ण वेळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार करता येईल असंही फडणवीसांनी म्हटलंय। या सगळ्यावरती आता विरोधकांच्या सुद्धा प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। या पद्धतीने राज्याला एक विनंती अजून करणार आहे। अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे तर विधानसभेसाठी मला पूर्ण वेळ या निवडणुकांमध्ये उतरायचं आहे, त्यामुळे विधानसभेची तयारी करायची आहे अशी विनंती फडणवीसांनी केलेली आहे। आणि या सगळ्याच्या संदर्भात आता विरोधकांच्या सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत। भाजपला वाटत होतं आम्हीच राजे आहोत, मात्र जनतेने आता भाजपला नाकारलेलं आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। काँग्रेसने यंदाच्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये चांगलीच मुसंडी मारलेली दिसली। काँग्रेसला 13 जागांवरती महाराष्ट्रामध्ये यश मिळालेलं आहे, तर जवळपास देशभरामध्ये 99 जागांवरती यश मिळाले। त्यामुळे अर्थातच काँग्रेसचा आत्मविश्वास काहीसा वाढलाय आणि नाना पटोले यांचं हे एक महत्त्वाचं विधान। भाजपला जनतेनं नाकारलेलं आहे। जनतेने जो कौल दिला यामध्ये भाजपला नाकारण्यात आल्याचं नाना पटोले म्हणतात। मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे। अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। ज्या पद्धतीनं राज्यामध्ये शेतकरी विरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातलं धोरण, महागाई वाढून गरिबाच्या विरोधातलं धोरण आणि सातत्यानं महापुरुषाचा अपमान सत्तेच्या माजामुळे महाराष्ट्रामध्ये केला जात होता आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आज त्यांची जागा दाखवलेली आहे। त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा नाही द्यावा तो त्यांच्या पक्षातला आणि त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे, पण जनतेने भाजपला नाकारलेला आहे महाराष्ट्रातून, हे त्याच्यातून सिद्ध झालं।